लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे 22 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असून पुण्यात विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार आहेत। या संवाद कार्यक्रमात शिक्षण, रोजगार, स्पर्धा परीक्षा, युवकांच्या समस्या तसेच देशातील सध्याच्या घडामोडीवर चर्चा होण्याची शक्यता आहे। राहुल गांधींच्या दौऱ्यावरती युवक आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर प्राधान्य दिले जाणार असून राज्यातील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून कार्यक्रमाची तयारी सुरू करण्यात आली आहे। पुण्यातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी या संवाद कार्यक्रमात सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे। राहुल गांधी यांच्या या महाराष्ट्र दौऱ्याकडे राजकीय वर्तुळासह युवकांचेही लक्ष लागले असून या संवादातून विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर कोणती भूमिका मांडली जाते याच्याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे। मुंबईतील भायखळा परिसरातील मौलाना आझाद रोडवरील 22 मजली अल्विना टॉवर इमारतीला आग लागल्याची घटना घडली। गुरुवारी दुपारी सुमारे 12:24 सुमारास इमारतीच्या पहिल्या मजल्यावर मीटर कॅबिनेटमध्ये आग लागल्याची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली। अग्निशमन दलाने तात्काळ आग विझवण्याचे काम सुरू केले। मुंबई पोलीस, बेस्ट कर्मचारी, रुग्णवाहिका सेवा आणि पालिका कर्मचारी यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले। सदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही व दुखापती झाल्याचे वृत्त नाही। अग्निशमन दलाच्या प्रयत्नामुळे आग नियंत्रणात आणण्यात यश आले असून पुढील तपास सुरू आहे। आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही। 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थेची तयारी आणि आपत्कालीन परिस्थितीला प्रतिसाद देण्याची क्षमता तपासण्यासाठी छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर संयुक्त मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले। या सरावामध्ये रेल्वे पोलीस, स्थानिक पोलीस, अग्निशामक दल, वैद्यकीय पथक तसेच इतर सुरक्षा यंत्रणांनी सहभाग घेतला। मॉक ड्रिलच्या दरम्यान संशयास्पद वस्तू आढळणे, आपत्कालीन स्थलांतर, बचाव कार्य आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजनांचा सराव करण्यात आला। सुरक्षा यंत्रणांमधील समन्वय आणि तत्परता तपासण्यावर विशेष भर देण्यात आला आहे। छत्रपती संभाजीनगर स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पैठणीतील जायकवाडी नाथसागर धरण तिरंगाच्या आकर्षक रोषणाईने उजळून निघाले आहेत। धरणाच्या 27 दरवाजावर केशरी, पांढरा आणि हिरवा अशा तिरंगांच्या रंगांची विशेष प्रकाश योजना करण्यात आली असून रात्रीच्या वेळी हे दृश्य पर्यटकांसाठी आकर्षक केंद्र ठरणार आहे। पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या या रोषणाईसाठी लेझर लाईटचा वापर करण्यात आला असून धरणावरील प्रकाश किरणांचे नाथसागराच्या पाण्यात उमटणारे प्रतिबिंब परिसराचे सौंदर्य अधिक खुलवत आहे। 14 ते 16 ऑगस्ट दरम्यान नागरिकांच्या या रोषणाईला पाहता येणार असून देशभक्तीपर गीतासह विशेष लेझर शोचा आयोजन करण्यात आले आहे। स्वातंत्र्य दिनाच्या तिरंगाचा रंग सजलेला जायकवाडी धरण पाहण्यासाठी पर्यटक आणि नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करत असून अनोख्या रोषणाईचे सर्वत्र चर्चा होत आहे। गोंधबाबा अशोक खरात प्रकरणातील फरारी असलेली पत्नी कल्पना खरात आज शिर्डी पोलीस ठाण्यात हजर झाली। सर्वोच्च न्यायालयाकडून अग्रिम जमीन मिळवल्यानंतर तिने गुरुवारी पोलिसांसमोर हजेरी लावली। अशोक खरात यांची पत्नी कल्पना खरात आणि इतर काही जणांविरोधात फसवणूक आणि सावकारी तसेच इतर गंभीर आरोपांनी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। या प्रकरणामुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे। दरम्यान अशोक खरात यांना यापूर्वी पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे। आता कल्पना खरात पोलिसांसमोर हजर झाल्याने तपासाला अधिक गती मिळाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे।